नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. बाळूमामा, माझे मन सत्याने उजळून टाका. माझे मन सत्याने उजळून टाका. माझे हृदय प्रेमाने फुगवा. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित करा. सेवेने माझे जीवन समृद्ध करा. मी जे झालो ते क्षमा करा. मी जे आहे ते मला पवित्र करा. हे बाळूमामा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित करा. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित करा. सेवेने माझे जीवन समृद्ध करा. मी जे आहे ते मला माफ करा. मी काय आहे ते मला सांगा. मी तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष असेल. हे बाळूमामा, मला मार्गदर्शन करा. माझे रक्षण करा. माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित करा आणि मला एक तेजस्वी तारा बनवा. मला एक तेजस्वी तारा बनवा. भक्तांनो, बाळूमामांचे अशाच प्रकारचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या संदेशाच्या माध्यमातून बाळूमामा तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगू इच्छित आहेत. जर का तुम्ही ही कथा मन लावून शांतपणे आणि शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या कसल्याही भयंकर दुःखाचा नाश होतो. ही कथा ऐकल्यानंतर साक्षात तुम्हाला मामांचे दर्शन होईल. असे म्हणतात की ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा 100% पूर्ण होईल, यात शंका नाही. मग ही कथा एवढी शक्तिशाली आणि पवित्र तर कशी? नेमकं ही कथा कोणाची आहे? तर ही कथा आहे एका गिधाडाची. तर ही कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कळत न कळत पापे होतात त्या पापांचा 100% नायनाट होतो आणि साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास करेन. ही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभवाल की तुम्हाला धनाची कधीही कमी पडणार नाही. तुमच्या सर्व कामात यश मिळेल. तुमच्या मार्गात कुठलाही अडथळा राहणार नाही. अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे, कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असू शकते. तत्पूर्वी देवापुढे हजेरी लावण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये मामांचा जयघोष करायला विसरू नका. या कथेमध्ये एका वृद्ध गिधाडने सांगितले की आळस तुम्हाला कशा प्रकारे मोठ्या संकटात टाकू शकतो. एकेवेळी खूप घनदाट जंगल होते. गिधाडांचा एक संपूर्ण समूह त्या जंगलात राहत होता. ती सर्व गिधाडे एकत्र उडत होती आणि शिकार करत होती. एके दिवशी उडून ते एका बेटावर पोहोचले, जिथे बरेच मासे आणि बेडूक होते. गिधाडांच्या गटाला हे बेट खूप आवडले. खाण्यापिण्याच्या सर्व सोयी या बेटावर उपलब्ध होत्या. यानंतर सर्व गिधाडे तिथे राहू लागली. त्या बेटावर राहिल्यामुळे त्यांना अन्न शोधण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. ते चांगले खाऊ लागले आणि आपले जीवन आरामात जगू लागले. गिधाडांच्या या गटात एक वृद्ध गिधाड देखील होते, ज्याला आपल्या सहकारी गिधाडांना पाहून खूप त्रास होत होता. आपल्या सर्व मित्रांना असे आळशी जीवन जगताना पाहून त्याला त्यांची काळजी वाटू लागली. म्हातारे गिधाड आपल्या सहकारी मित्रांना शिकार करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असे, जेणेकरून ते त्यांची शिकार करण्याची कला कायमचा विसरू नये. म्हातारे गिधाड म्हणाले, असेच आळशी जीवन जगत राहिल्यास शिकार करणे पूर्णपणे विसरून जाऊ, असे ते म्हणाले. म्हणून आपण आपल्या जुन्या जंगलात परत जाणे चांगले आहे. म्हाताऱ्या गिधाडाचे बोलणे ऐकून त्याचे सर्व मित्र त्याची चेष्टा करू लागले आणि हसायला लागले. साथीदार गिधाडांनी सांगितले की म्हातारपणामुळे त्याचा मेंदू काम करत नाही, म्हणून ते आम्हाला आरामदायी जीवन सोडून ते जगण्याचा सल्ला देत आहेत. एवढे बोलून
सर्व गिधाडांनी ते बेट सोडण्यास नकार दिला. त्यानंतर वृद्ध गिधाड एकटेच जंगलात परतले. बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या वृद्ध गिधाडाने आपल्या बेटावर जाऊन आपल्या सहकारी गिधाडांना भेटण्याची योजना आखली. त्या वृद्ध गिधाडाला आपल्या सहकारी मित्रांना भेटावेसे वाटले. म्हातारे गिधाड जेव्हा त्या बेटावर पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून तो थक्क झाला. तिथले दृश्य खूप भीतीदायक होते. त्या बेटावर उपस्थित असलेली प्रत्येक गिधाड मेलेली होती. त्यांचे मृतदेह सर्वत्र विखुरलेले होते. तेवढ्यात वृद्ध गिधाडाला एक जखमी गिधाड दिसले आणि तो त्यांच्याकडे गेला आणि त्याला विचारले, हे सर्व कसे घडले? जखमी गिधाडांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या टोळक्याने या बेटावर हल्ला करून सर्व गिधाडांना ठार केले होते. आम्ही सर्व इतके दिवस उंच उडत नव्हतो, त्यामुळे आमचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले नाही. आम्हा सर्वांच्या पंखातही त्यांची लढण्याची ताकद कमी झाली होती. जखमी गिधाडांचे बोलणे ऐकून त्या वृद्ध गिधाडाला खूप वाईट वाटले. जेव्हा ते जखमी गिधाड मरण पावले तेव्हा तो पुन्हा आपल्या जंगलात परतला. जुन्या गिधाडांच्या या कथेतून आपल्याला हा सल्ला मिळतो की परिस्थिती कितीही आरामदायक असली तरी आपण आपली शक्ती आणि हक्क जपायला विसरू नये. आळशीपणामुळे लोक आपल्या कर्तव्यापासून मागे हटले तर ते भविष्यात आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. आळस आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकतो. म्हणून आपण नेहमीच आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. जुन्या गिधाडांच्या सल्ल्याचा नैतिक असा आहे की एखाद्याने गोष्टी सहजपणे मिळवल्या म्हणून प्रयत्न करणे कधीही थांबवू नये. यामुळे तुमची कठोर परिश्रम करण्याची सवय कायमची मोडून जाते. मामा सांगतात, विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीचे ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोहोचविणार आहे त्या सर्वोच्च अशा शिखरावर. पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही. मामा सांगतात, माझ्या बाळा, तुमची हर एक कृती असू द्या योग्यतेसाठी. आणि ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तू धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीच काय, समोरचं लोक धावत येईल. सरतेशेवटी तुम्हालाच बनायचं आहे स्वतःचं आयुष्य. जीवनामध्ये वेळ आलीच तर इतरांची सुद्धा मदत घ्या. मदत मागायला लाजू नका, परंतु इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल. त्यात यश लपलेले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारी नसते. आपल्या ध्येयाकडे ती नकारार्थी बनवीत असते. माणसाला मग ध्यानात ठेवा, सर्वस्वाचा ठेवा. शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मष्ठ, कठोर, कार्यतत्परता म्हणजे यश समजा. मामा सांगतात, माझ्या बाळा, सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाहीस. त्या सर्वांपेक्षा तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहेत. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व अंगात तू निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणासोबत तुझ्यात नवीन शक्ती संचारत आहे. सोनेरी किरणांचा वर्षाव
बेधुंदपणे तुझ्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. माझ्या बाळा, तुला अशाच प्रकारे जगायचं आहे, जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार. तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. अरे बाळा, तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही, अशीच जगण्याची रीत बनव. मामा म्हणतात, जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी हे का करतो आहे? याचा परिणाम काय होईल? आणि हे कार्य कसे यशस्वी होईल? वाईट शक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त 2च मार्ग आहेत. एकतर त्यांना पायाखाली चिरडून टाका, नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा. दृष्ट माणसांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही, तसा तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. मामा सांगतात, ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा, सरळ आणि सहज असतो, त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावात गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रतांडना सहन करावी लागते. शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तरी तो दोषमुक्त आहे असे समजले जाऊ नये. दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनवते. अगदी त्याचप्रमाणे आपण चांगल्या लोकांसोबत मैत्री करून आपण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण आयुष्यामध्ये चांगल्या लोकांशी मैत्री केली पाहिजे. मामा सांगतात, माशीच्या डोक्यात आणि विंचवाच्या शेपटीत विष आहे, परंतु वाईट माणसांच्या पूर्ण शरीरातच विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती ही सर्वात विषारी आहे. बुद्धिमान व्यक्ती तीच आहे, जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही. जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप कधीच स्पर्श करत नाही. मामा सांगतात, जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत, आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुम्हाला काही समस्या असतील तर शांत बसून ऐका. देवासोबत बोला, तुमच्या अंतर्मनामध्ये बोला. अंतर्मनामध्ये देवाचा वास आहे, त्याच्यासोबत बोला. तुमच्या समस्येचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठल्याही भोंदूबाबाकडे धाव घेत बसू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. आज रात्री देव तुम्हाला म्हणतोय, मी तुझे तुटलेले हृदय बरे करणार आहे. तू पुन्हा हसणार आहेस, तू पुन्हा विश्वास ठेवणार आहेस आणि तू पुन्हा प्रेम करणार आहेस. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुनर्संचयित करणार आहे. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 1111 टाईप करा. हा संदेश तुमच्या 5 प्रियजनांना शेअर करा. देव तुम्हाला म्हणत आहे, मी तुमच्या बाजूने गोष्टी हलवत आहे. बंद दरवाजे उघडतील, नवीन नाती फुलतील, ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. देव आज तुला सांगत आहे, तुम्हाला आज एक चिन्ह मिळेल की गोष्टी प्रत्यक्ष तुमच्या बाजूने काम करत आहेत. ते स्पष्ट आणि थेट असेल. मी तुमच्या समोर मार्ग तयार करीन. मामा म्हणतात, येणाऱ्या नवीन वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्हाला अभिनंदन ऐकू येईल. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये
बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि देव महान आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेलच. आणि जर का तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे असेल ते मिळेल. ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करणे सुरू करतील. लाईफ तुमची आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. परंतु बाळा, मजा बघणारे लोकसुद्धा एक दिवस तुम्हाला नक्कीच सलाम ठोकतील. मामा सांगतात, जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला ओळखायला शिका. कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यामध्ये खूप भेटतील. मामा सांगतात, भूतकाळात राहू नका, भविष्याची स्वप्ने पाहू नका. वर्तमान क्षणावर मन एकत्र करा, मनावर नियंत्रण ठेवा. दररोज सकाळी आपला पुनर्जन्म होतो. आज आपण जे करतो ते सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या रागाची शिक्षा मिळणार नाही, रागाकडून तुम्हाला शिक्षा मिळेल. समस्या ही आहे की तुम्हाला वाटते की तुमच्याकडे वेळ आहे, पण खरं तर तुमच्याकडे वेळ नाही हे डोक्यात ठेवा. जर का तुम्ही कोणासाठी दिवा लावलात तर तो तुमचा मार्गही उजळून निघेल. आनंद त्यांच्याकडे कधीच येत नाही जे त्यांच्या आधीपासूनच असलेल्या गोष्टींचे कौतुक करण्यात अपयशी ठरतात. म्हणून मामा सांगतात, कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्ही ते कोठे वाचले किंवा कोणी ते म्हटले, मी ते म्हटले असले तरी काही फरक पडत नाही, जोपर्यंत ते तुमच्या स्वतःच्या कारणाशी आणि तुमच्या स्वतःच्या सामान्य ज्ञानाशी सहमत होत नाही. अरे बाळा, कोणीही आपल्याला वाचवत नाही. तुम्ही स्वतः तुम्हालाच वाचवू शकता. 1000 लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले आहे. मग तो विजय तुमचाच आहे, तो तुमच्याकडून घेतला जाऊ शकत नाही. म्हणून दुसऱ्यांना बदलण्याच्या भानगडीत पडू नका. जर का तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही स्वतःला अवश्य बदला. देवाचे हे पवित्र शब्द तुम्ही अंमलात आणावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देईन. देव तुम्हाला अनंत आनंद आणि अमर्याद प्रेमाने आशीर्वादाचा वर्षाव करीन. माझ्या बाळा, योग्य वेळी योग्य ठिकाणी तू आला आहेस. देव हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. हे फक्त तुमच्यासाठी आहे. देव आज आनंदी आहे. देव आज तुमचे नशीब बदलू इच्छित आहे. म्हणून आज हा दैवी संदेश तुम्ही शेवटपर्यंत तर ऐका, कारण देव तुमच्यासाठी भेट घेऊन आला आहे. देवाने तुमच्या मार्गाने, तुमच्या दिशेने आशीर्वादाचा खजिना पाठवला आहे. जर का तुम्ही हा संदेश मध्येच वगळला तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा दैवी संदेश शेअर करा. बाळूमामा म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुम्हाला कठीण काळात देव आपल्याला आपली चूक लक्षात घेण्याची, स्वतःला सुधारण्याची संधी देतो. त्यामुळे कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ घेऊ नका. हा देवाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला त्याची योजना समजत नसतानाही देवावर विश्वास आहे. आपण खरोखर कोण आहात हे लपवण्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेले आहे. मामा म्हणतात, आपल्यापैकी प्रत्येकाची निर्मिती एका उद्देशाने झाली आहे आणि जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणता, त्यांनी दिलेल्या जीवनाकडे सकारात्मकतेने पाहता, जेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशात जगता आणि देवाने तुम्हाला जे बनवलं तेच बनता, तेव्हा तुम्ही आंतरिक आनंद आणि समाधान मिळवता. माझ्या बाळा, मी तुला कधीही वाईट परिस्थितीमध्ये
एकट्याला पाठवत नाही. प्रत्येक स्थितीमध्ये मी तुझ्या सोबत आहे. यापुढं तू संकटांना घाबरू नकोस. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो. इतरांना काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही. माझ्या बाळा, तुझी परिस्थिती माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला कधीही असफल होऊ देणार नाही. देव म्हणतो, तुम्ही आता अंथरुणाला खिळून आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचा तुम्ही विचार करत आहात. शांत रहा. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, तुम्ही आणि तुमचे कुटुंब चांगले व्हाल. फक्त उभे राहा आणि मला ही लढाई लढू द्या. घाबरू नकोस. विजय हा आपलाच असेल. तुमच्यापैकी प्रत्येक जण देवाचे अद्वितीय मूल आहे. देव तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. तो तुम्हाला आणि तुमच्या गरजेनुसार प्रोत्साहन, सुधारणा आणि दिशा देणारा संदेश पाठवतो. अरे बाळा, तू किती कष्ट, वेदना सहन केली आहे हे मला माहीत आहे. हे मी पाहिले आहे. तुम्हाला कोणी कोणी त्रास दिला आहे हेही मला माहीत आहे. तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले तेही मला माहीत आहे. परंतु आता तुझी वेळ आली आहे. आता तेही लोक तुझे गुणगान गातील जे तुझ्याबद्दल वाईट बोलत होते. तुझ्या सुंदर दिवसासाठी तयार राहा. सुंदर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये 1111 टाईप करून हा संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. मामा सांगतात, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी करून गर्दी सोडून स्वतःची ओळख निर्माण करायची असते. अशा दृढ निश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या लोकांना कोणतेही प्रेरणादायी संदेशाची गरज असते. आणि म्हणूनच देवाने हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तो शेवटपर्यंत ऐकावे. आढळल्यास तो त्यांना नवीन ऊर्जेने भरतो आणि निराशा दूर करतो. असा हा दैवी संदेशाची शक्ती आणि ताकद आहे. अरे बाळा, यशाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कठोर परिश्रम करणाऱ्याकडे आकर्षित होते. ज्याने स्वतःचा खर्च केला. जगाने त्याला गुगलवर शोधले. म्हणून यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. शॉर्टकटची वाट पाहू नका. तुमचे कठोर परिश्रम करा की यशाला तुमच्यासमोर नतमस्तक व्हावंच लागेल. म्हणून एवढे कठोर परिश्रम आपले ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू तुझ्या प्रवासात गुंतून राहा. नाहीतर लोक तुम्हाला त्यांच्या प्रवासात सामील करतील. जीवनात काही सूत्र नेहमी लक्षात ठेवा. प्रवासात अडचणी आल्या तर हिंमत वाढते. कोणी रस्ता अडवला तर धीर वाढतो. विकायला आलात तर हिंमत अनेकदा कमी होते. विकायचेच नाही तर मग किंमत जास्त वाढते. मामा सांगतात, आयुष्यामध्ये तोच व्यक्ती त्याच्या जीवनातील सर्वात उंच शिखर गाठतो ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख पुरेसे नसतात, उडण्यासाठी धैर्य पुरेसे असते. हिंमत धरा आणि वाटेवर चालत राहा. तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान मिळेल. जर तुम्ही एकटेच पुढे निघाल आणि पुढाकार घ्याल तर तुम्ही स्वतःच कालिफा व्हाल. तुमच्या प्रत्येक निर्णयात मला सामील करा. स्वीकार असल्यास कमेंटमध्ये होय देवा, मला तुमच्या योजनेचा स्वीकार आहे आणि देव महान आहे असे टाईप करून तुमची सहमती देवाला नक्की सांगा. अरे बाळा, दुसऱ्यांच्या बोलण्याने स्वतःला दुःखी करू नकोस. ज्यांच्यावर हे जग हसले त्याने इतिहास रचला हे लक्षात ठेव. अंतर कापल्याशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही. जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. मामा म्हणतात, जर का आपली दृष्टी बदलली तर दृष्टिकोन सुद्धा बदलतात. विचार बदलला
तर तारे सुद्धा बदलतात. बोटी बदलण्याची गरज नाही. दिशा बदलली तर किनारा आपोआप बदलतो. तुम्ही पडून उठता ही महानता नाही. महानता म्हणजे तुम्ही पडता आणि पुन्हा पुन्हा उठता. काहीही अशक्य नाही. तुम्ही जे काही विचार करू शकता ते सर्व काही शक्य आहे. फक्त तुमच्या प्रयत्नात कमी आहे. प्रयत्न करा, मार्ग रस्ता नक्कीच सापडेल. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये माझे किती महत्त्व आहे हे जर तुला आज मला दाखवून द्यायचे असेल तर माझ्या बाळा, माझ्यासाठी तुला आज थोडासा वेळ द्यावा लागेल. तुला दाखवावे लागेल की तू माझ्यावर किती प्रेम करतो. त्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल. अरे मुला, प्रत्येक वेळी मी तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि आशेने भरलेले जग दिसते. मी पाहतो आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. तू किती विश्वासाने माझ्याजवळ येतोस, किती विश्वासाने माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझ्या प्रार्थनेचे हवय प्रमाण म्हणजे आजचा हा दैवी संदेश आहे. त्यामुळे काही करून तुला हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल. तरच तुला तुझ्या सर्व प्रार्थनेचे फळ मिळेल. अरे बाळा, मी तुझी चमत्कारासाठी निवड केली आहे. तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. मुला, तू गाढ झोपेत असतानाही मी तुझ्यासाठी एक छान योजना आखून ठेवली आहे, जी सकाळी उठल्यावर तुम्हाला आनंदी करून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आता होणार आहे. मी तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, प्रेम, समाधान, सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य आणि खूप मोठा आशीर्वादाचा खजिना तुमच्या दिशेने पाठवला आहे. मित्रांनो, जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं टाईप करून मामा तुमची लीला खूप महान आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल आणि मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. मामा सांगतात, आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात. दररोज तुम्ही दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा. परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा. तो नक्कीच तुम्हाला उंच करेल. मामा म्हणतात, जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल, चुकांबद्दल माफी मागत असेल, तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल. मामा सांगतात, हवेतील पक्षाकडे पहा. ते पेरत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत, तरीही आपण त्यांना खायला देतो. मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का? चिंता करणे सोडून द्या. उद्या काय होईल, उद्या कसे होईल, माझे काय होईल, माझे कसे होईल, अशी चिंता सोडून द्या. उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही. त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. म्हणून आजचा दिवस आनंदी जगा. उद्याचा विचार करू नका. तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या. तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे हे लक्षात असू द्या. मित्रांनो, त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका. त्याकडे काहीच मागू नका. तो परमपिता परमात्मा, ब्रह्मांड नायक, त्याला सर्व काही माहीत आहे. तो पाहत आहे. तो तुमच्या चिंता समजत आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे. तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा. बघा, तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, मला उगम नव्हता, मला अंत नाही. मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही.
मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना, हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना. मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला, मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला. मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील. फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव, अटळ विश्वास ठेव. अरे बाळा, तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस. मी तुला चॅम्पियन बनवले आहे. कारण बाळा, तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही. जे लोक तुमचा आदर करत नाहीत, आपणही त्या लोकांची कदर करायची नाही. कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो, भक्ती करतो. मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. परंतु मित्रांनो, यावर बाळू मामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. जर का तू मुक्या प्राण्यामध्ये मला बघत नसशील, गोरगरिबामध्ये मी तुला दिसत नसेल, आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल, लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, मुक्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल, तर माझ्या बाळा, आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही. जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर, मुक्या प्राण्यांची सेवा कर, अन्नदान कर. दान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक. जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल. यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही. मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील. जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे. पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं. जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तुझं माझं, लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका. मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात. मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते. मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही. कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म. बाळूमामा पदोपदी हेच सांगतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही.
सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही, तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही. जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल. कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही. माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं. सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे. ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो. पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात. इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो. प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे. जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते. मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका.